तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय. अर्थात 2 धावा पूर्ण करण्यात इथे यशस्वी होत आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. नॉन स्ट्राईक एंडला संतोष चपळाईने आले. पुन्हा एकदा कटवलाय, गेलाय, पायचाय, इथे झालाय मिसफिल्ड आणि चेंडू झालाय फरार. चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग दर्शनच्या माध्यमातून पाहतोय मित्रांनो. चौकार, कम ऑन डीजे. वांद्रे, नैनेश पवार आणि अविनाश वांद्रे. माझ्या मते जर मी चुकत नसेल तर गतवर्षी आपण याच मैदानावरती चॅम्पियन झाला होता. हे स्वप्न पुन्हा एकदा पाहायला मिळेल का आणि तशा तयारीनं आपण इथे आलेला आहेत का? नक्कीच 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 मिळेल. खूप तयारी केली, जोरात तयारी आमची. नक्कीच मित्रांनो. आणि आज जर पाहायला गेलात स्वतःच्याच मॅचेस आहेत. नवगाव समाज आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. कसं वाटतंय या मैदानावरती खेळत असताना आणि या समाज बांधवांना एकत्र आणत असताना आपल्या काय भावना काय बघायला मिळतात? नाही, समाज बांधव सगळे एकत्रच पाहिजेत. आणि आज या टुर्नामेंटला खरंच सगळ्या नवगाव समाजाच्या टीमने खूप सपोर्ट केला. आम्हाला टीम अवेलेबल नव्हत्या, त्या टीम अवेलेबल करून दिल्या. सर्व नवगाव समाज क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक धन्यवाद देतो मी. तर नक्कीच मित्रांनो, हे होते महेश ज्याने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पाहतोय दिघेवाडी संघाचे सुजित टॉस हरलाय, वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय. जर आपण टॉस जिंकला असता तर आपण काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेच झालंय. ऑल इज वेल. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे 3 षटकांची लढत आहे. महेशने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत आपण या समोरील आंबोली संघाला थांबवाल, कारण गतवर्षी याच मैदानावरती ते चॅम्पियन देखील झालेत. आम्ही त्यांना 30-33 रनापर्यंत त्यांना थांबून ठेवू. आम्ही प्रयत्न करू. आमचे बॉलर 3 षटकांपर्यंत 33 पर्यंत धावा होण्याचा प्रयत्न असेल. कोणते गोलंदाज असतील हे आपल्या अटॅक करणारा कमलेश निंगडे, तो आमच्या नवगाव समाज नाणूला विकेट काढणारा म्हणजे कमलेश निंगडे. दरम्यान इथे सामना संपतोय. 14 धावा झालेल्या आहेत आणि भारजवाडी संघ हा विन झालेला आहे.
ओव्हर टू कल्पेश सर. थँक्यू. आणि नंतर सुजित तर आणखी एक प्रश्न विचारील की या मॅचेस खेळत असताना आज आपले समाज बांधव कुठेतरी विखुरलेले आपण पाहतो, परंतु या मॅचेसच्या माध्यमातून जर पाहायला गेलात ना तर या समाज बांधवांना एकत्रित आणण्याचं काम हे जे आपण मॅचेस भरतो, कॅमेरामॅन फोकस करायच्या इकडं, या मॅचेसचं आपण आयोजन करतो, ज्या मॅचेसच्या माध्यमातून आपले समाज बांधव एकत्र येतात, आपल्या ओळखी वाढतात, आपली मैत्री वाढते आणि आपली एकी देखील वाढते. तर आपल्या माध्यमातून या समाज बांधवांना कोणता संदेश असेल जेणेकरून आपले हे समाज बांधव एकत्रित येतील, आपल्या ओळखी वाढतील आणि आपल्या ह्या मैत्रीचं नातं या क्रिकेटच्या माध्यमातून असंच अतूट राहिलं जाईल. तेच आता जिथपासून नौका समाज आमच्या क्रिकेट सामने चालू केलेत तिथून जी मुलं ओळखीची नव्हती, समाजातली आम्हाला मुलं माहीत नव्हती, ती पण आता आमच्या सर्व एकत्र यायला लागलीत. आम्ही सर्व सांगते एकत्र यायला प्रेमाने मित्राप्रमाणे बघतो आणि आमच्या नौका समाजाच्या कार्यक्रम एकदम उत्तम प्रमाणे पार पाडतो. म्हणजेच काय की क्रिकेट फक्त क्रिकेट खेळला जात नाही, क्रिकेट हे मैत्रीचं नातं बनवतं आणि हेच नातं जर पाहायला गेला तर रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं बनलं जातं. हल्ली जर पाहायला गेला तर रक्ताची नाती देखील आपली राहत नाही, परंतु आपल्याला ऐन मोक्याच्या क्षणी किंवा अडचणीमध्ये कोण आपल्याला मदत करतात ते आपली मैत्री, आणि हीच मैत्री खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर नवगाव समाजाच्या माध्यमातून एकत्रित करण्याचं आपण काम पाहतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. महेश won the toss for Amboliwadi and they are elected to bat first. Over to come box. नक्कीच सर, वळणार आहोत आपण श्री शिवशंभो 11 आंबोलेवाडी आणि जय शिवराय दिघेवाडी या संघादरम्यान आता हा सामना रंगणार आहे. पाहतोय आपण नाणेफेकीचा कौल पाहिला आपण. आमच्या समवेत जोडले गेलेले कल्पेश सर यांच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट समालोचन कालपासून आपण पाहतोय, ऐकतोय आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय. तर अर्थात इथे सामन्यांची रंगत वाढणार आहे. इथे सन्मान होणार आहेत व्यासपीठावर. तर सुरुवात इथे व्यासपीठावर जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा सन्मान होणार आहे. तर मी सन्माननीय रमेश गायकवाड यांचा इथे सन्मान होणार आहे. अर्थात सामन्याला सुद्धा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, कारण जय शिवराय दिघेवाडी या संघाचे जे खेळाडू आहेत ते मैदानात उतरताना आपण पाहतोय. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पाहतोय आपण एक एंट्री. पहिलाच सन्मान होतोय आजच्या सत्रातला रमेश केरू गायकवाड भारजेवाडी. तर नितीन वांद्रे यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जातोय. अर्थात इथे चांगल्या वातावरणामध्ये आजचे सामने खेळवले जाणार आहेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती इथे आज लागणार आहे आणि व्यासपीठावर आज मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर सन्माननीय रवींद्र शिंदे यांना सुद्धा मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच अमोल उपाले, महेश उपाले, निलेश उपाले, संतोष पार्टे, निलेश मांडवकर, निलेश दिघे, अभिषेक कळंबे, रोशन गायकवाड, अंकुश पार्टे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला इथे आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे.
भारजेवाडी गावचे अध्यक्ष ग्रामीण कमिटी गणेश चोरगे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सतेज पवार अर्थातच गणेश चोरगे. तर पाहतोय आपण तर नितीन वांद्रे यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान होतोय. पाहतोय आपण एक आनंदी वातावरण. सामाजिक बांधिलकी काय असते कशी असते ती अर्थातच शिवशंभू 11 आंबोलीवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपले समाज बांधव कशा प्रकारे एकत्र आले पाहिजेत त्याचं एक चांगलं उदाहरण पाहतोय. वळणार आहोत आपण मैदानाकडे. ओरडू कल्पेश सर. थँक्यू संजयजी पिसाल यांचा आवाज आपण ऐकत होतात. आणि आता सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ, जय शिवराय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे, जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि मैदानाच्या आतमध्ये नैनेश आणि अवी वांद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. गतवर्षी जर पाहायला गेला तर याच मैदानावरती चॅम्पियन झाला होता हा संघ. बलाढ्य अशा ओपनच्या संघाला देखील त्यांनी नामहरण केलं होतं आणि आपल्या या चस्कावरती स्वतःच्याच मॅचेस मध्ये आपलं नाव कोरलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र आक्रमण करत असताना मात्र नैनेशच्या बॅट मधून बॉल जातोय सरळ डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. लोकमान्य न्यूज यांचा शुभ आगमन झाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या हार्दिक स्वागतासाठी जर पाहायला गेला तर शिवशंभू आंबोलीवाडी संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण नाही तर फलंदाजी करण्याचा निर्णय. बहुधा आपण लेडीज बॉल क्रिकेटमध्ये 90% टीम्स अशा असतात की ज्या प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असतात, परंतु आंबोलीवाडी संघासाठी महेश पवार यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं की आम्ही 50+ धावा बनू, कारण आमच्याकडे ती ताकद आहे, फलंदाज आहेत. आणि परंतु दुसऱ्या बाजूने दिघेवाडी संघ हा देखील स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडे गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाचा वापर केला जातोय कमलेश यांचा वापर केला जातो. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 13 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर पॉवरफुल खेळ आपण पाहतोय तो टीम आंबोलीवाडी संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच संदेश आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. अभि वांद्रे देखील त्याच्यामध्ये हात धुवायला सुरुवात करत असताना पहिल्याच बॉल वरती जर पाहायला गेला तर येथील धावाच्या षटकार.
ज्यानं गोलंदाजी करत असताना 4 विकेट तिसऱ्या षटकामध्ये घेतल्या होत्या आणि फक्त एकच धाव खर्च केले होते. अशी संदेश प्लेअर ऑफ द मॅच यायचा आहे. संदेश आपला सन्मान घ्यायचा, आपल्याला सन्मानित केलं जाईल. सन्माननीय अंकुश नारायण पवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी मॅचची ही एक ब्रँडेड टी शर्ट आपल्याला परिधान केली जाईल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 17 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर अशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली आज या दुपारच्या सत्रामध्ये तर दिवसभरामध्ये या नवगाव समाजातील सर्व हे समाज बांधव, मराठी समाज बांधव जर पाहायला गेला तर आज ग्रामीणच्या मॅचेस खेळत असताना आपली एकी दाखवत असताना आज या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून उत्तम खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकात गोलंदाजचा इन्व्हाइट केलं जात आहे. सुजित कॉम्बॉक्स एंड कडून सुजित यांना इन्व्हाइट केलं गेलंय. सांगितलं होतं की आम्ही 30-33 धावांपर्यंत सुजित थांबवतील, कारण जे स्वतः कर्णधार आहेत, संघाला लीड करतायत. आता संघाला विकेट देणं देखील गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी सुजित बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहतोय. राईट आर्मवर द विकेट. पहिलाच बॉल परंतु क्लीन स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केलं जात आहे नैनेश यांच्या बॅट मधून. हा ब्रँडेड षटकार. परंतु बॉल थोडा स्लोवर पद्धतीने आला, तदनंतर राईज झाला. परंतु काय खेळ पाहायला मिळतो आतापर्यंत. 3 षटकार नैनेश यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती देखील लागल्या गेल्यात. आणि यावेळी पुन्हा एकदा पाहतोय मित्रांनो, हा फटका नाहीये, ही मेहनतीची कमाई आहे. कारण प्रत्येक बॉल हा नवा चॅलेंज घेऊन येतो आणि प्रत्येक बॉल सोबत हा खेळाडू सांगतोय हार मानणं आपल्याला जमणार नाहीये आणि ठोकला षटकार. मिळाली होती. काय खेळ गतवर्षी पाहायला मिळाला होता. ओपनच्या मॅचेस मध्ये देखील आणि ग्रामीण मॅचेस मध्ये देखील चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका नैनेश यांची पाहायला मिळाली होती. एक स्ट्रॉंग संघ आपण बोलू शकतोय आणि मागच्या आठवड्यात देखील आपण फायनल मारलंय. सॉरी माफी असावी, सेकंड नंबर रनर अप राहिले होते. परंतु काही खेळ पाहतोय आणि आज महेश पवार यांनी सांगितले की आम्हाला हे चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा एकदा उचलायची आहे. सलग 2 वर्षात स्वतःच्या मॅच मध्ये नाव कोरायचं आणि त्यासाठी चाललेले प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळी स्लोवर बॉल पाहतोय. स्वतःसाठी जागा बनवत असताना जर पाहायला गेलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल लाफ्ट करायचा होता. स्लोवर बॉल आला, बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि त्यानंतर पॅडवरती बॉल जाऊन आदळतोय. अखेरीस आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. परंतु डॉट बॉल येता येता जर पाहायला गेलात ना तर षटकार, डॉट बॉल, षटकार, 12 धावा आल्यात पहिल्या 4 बॉलमध्ये. धावसंख्येत बरीचशी भर पडताना आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न काही गरज नाही आहे. जर धावा सरळ बॅटने येतात तर मग असा प्रयत्न कशासाठी. किंबहुना जर पाहायला गेला जर आपण चांगले प्रयत्न केले, नैनेश यांच्या बॅट मधून क्लीन स्ट्राईक होते, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत असताना देखील एक अनऑर्थोडॉक्स स्टाईल स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. तिथे डॉट बॉल आलाय. यश सुजित यांना येतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळी जर पाहायला गेला तर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या माध्यमातून झालेली ही चूक आणि 4 धावा खर्च करायला लागल्या. आणि 4 धावांनी जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जिथं धावफलकाचा जर विचार करायला गेला तर एका गड्याच्या मोबदल्यात जर धावफलकाला 4 धावा लागल्या तर अर्थातच 33 धावा, डबल 3 ऑन बोर्ड, 33 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत असताना बॉल सरळ जातोय डिप्पा फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार. नैनेश ब्रँडेड षटकार. ढोल्यामध्ये जर पाहायला गेला तर एकच फोकस हटत नाही आहे. लक्ष आहे, कारण हे लक्ष आहे आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. कारण जे लोक अशा पद्धतीने खेळतात, जे फक्त सामना खेळायला नाही तर स्वतःचं भविष्य जिंकायला आलेला असतात, वर्तमान काळ खेळतात आणि भविष्याची तयारी मात्र इथे चालू आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. त्यासाठी चाललेला खेळ नैनेश यांचा. यावेळी जर पाहायला गेला तर डॉट बॉल येतोय नैनेश यांच्यासाठी. नारायण वांद्रे यांच्या गद्दाबातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि 2 षटकार मारले आणखी तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे खऱ्या अर्थानं जे आपण प्राइज लावतोय हे आपल्या आवडत्या खेळाडूंवरती असलं रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर लावलेले हे बक्षीस आपण पाहतोय. यावेळी खरा बॉल, परंतु काय कलेक्शन पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून. 4 धावा थांबवल्यात. नो बॉल आलाय. फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आमचे नामांकित पंच कालच्या दिवसात आजच्या दिवसात या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना आपण पाहतोय. आणि पंच म्हटलं की या क्रिकेटच्या मैदानावरती देव मानला जातो माणूस. कारण पंच हा पारदर्शक असतो, न्यूट्रल असतो, कोणाच्या बाजूने नसतो आणि आपल्या क्रिकेटच्या नियमाप्रमाणे आपले डिसिजन देत असते. अशी नामांकित पंच आज या मॅचेसच्या माध्यमातून आपले डिसिजन देत असताना पाहतोय. त्यांचं देखील आपण कौतुक करतोय, स्वागत करतोय या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून. परिणामी 1 धाव आली. धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय. 42 धावा धावफलकावरती लागले गेले. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत या षटकातील आणि 42 धावा. महेश पवार यांनी सांगितलं होतं की 50 धावा आम्ही लावणार आहोत. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. वाह, व्हाट शॉट. परंतु यावेळी गिफ्ट केलाय आणि झेल देखील सुटला गेलाय. महेश पवार यांनी चांगले प्रयत्न केले, चेंडूला उंची दिली, लांबी देऊ शकले नाही. परिणामी लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये सुटलेला हा झेल आपण पाहतोय. 1 धाव अतिरिक्त खर्च करावी लागली ती जय शिवराय दिघेवाडी या संघाला आणि धावसंख्येत 1 निभर पाहतोय. 43 धावा. 43. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. निलेश चांगली गोलंदाजी बोलू शकतो निलेश यांची. एक षटकार खाल्लाय जरूर, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. परंतु यावेळी चूक केली. अशा चुका करून जमणार नाही. बॉल सरळ जातोय लॉंग लेग पॉइंट लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. 6 धावांनी पहिले सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राचा खेळ जसा समाप्त झालाय धावफलकावरती धावा लागल्यात 49 लागल्यात. म्हणजे महेश पवार यांनी सांगितलं होतं की 50 धावा बनवणार आहेत. 50 धावांचं टार्गेट दिलंय महेश पवार यांनी. म्हणजे काय प्लॅन पाहतोय, प्री प्लॅन असा महेश पवार यांचा होता. किती आत्मविश्वास होता बघा. 50 धावा सांगितल्या, 50चं टार्गेट दिलंय महेश यांनी. हेच अनुभव आहे. अनुभव माणसाला सर्व काही शिकवत असतो. कारण महेश पवार यांना माहिती होतं की आपल्या बॅटरांवरती असलेला विश्वास, आपल्या बॅटिंग लाईनचा असलेली टेप किती आहे हे महेश पवार यांनी अगोदरच आम्हाला सांगितलं होतं आणि तसंच टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. 50 धावांचं टार्गेट दुसऱ्या सत्रात टीम जय शिवराय दिघेवाडी या संघाला बनवावं लागेल. हॅलो, नक्कीच सर, मोठं टार्गेट इथे चेस करावं लागेल. कारण आपण पाहिलं की कर्णधाराने एक मनोगत व्यक्त केलं होतं 40+ बनवू आणि 49 पर्यंत मजल मारले आणि 50 धावांचं लक्ष इथे जय शिवराय या संघासाठी ठेवलंय. अर्थात क्रिकेट पाहणारा क्रिकेट रसिकांना येणार आहे एक आगळा वेगळे मजा, कारण क्रिकेट तेवढं रंगतदार होणार आहे. सन्माननीय सुमितजी मांढरे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला इथे सन्मान केला जाईल. अर्थात रवींद्र शिंदे याने सुद्धा इथे यायचं आहे. अमोल उफाले, महेश उफाले, तसेच निलेश उफाले
यायचं आहे इथे व्यासपीठावर तर नक्कीच आपलं स्वागत असेल. आमच्या समवेत व्यासपीठावर जोडले गेले तर अर्थातच लोकमान्य न्यूजचे संपादक संतोष उतेकर साहेब. अर्थात कुठेही सामने असू दे, कोणतेही कार्यक्रम असू दे, त्यांची उपस्थिती असते आणि आपल्यापर्यंत आपल्या विभागातल्या, आपल्या तालुक्यातल्या घडामोडी बातम्या पोहोचवल्या जातात त्यांच्या माध्यमातून. अर्थात रवींद्र शिंदे साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. तर अर्थात सुधागडराव नवगाव मराठा समाजाचं एक युवा नेतृत्व, चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे मित्र रवी शिंदे. कॅमेरामॅनला विनंती असेल की सन्मान चालू असेल तेव्हा इकडे फोकस करायचं आहे थोडं. नक्कीच KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य स्पर्धा शिवशंभो 11 आंबोलीवाडी आयोजित छत्रपती चषक 2026. अर्थात सुमितजी मांढरे आपल्याला विनंती असेल तर महेश उपाले इथे उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केला जातोय. राधाकृष्ण 11 कृष्णगाव हांडेवाडी या संघाचे कर्णधार आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते महेश उपाळे इथे आपण पाहतोय. तर सुमित मांढरे ग्रामपंचायत सदस्य नाथगाव यांचं इथे आगमन झालंय, यांचा इथे शुभ सन्मान होणार आहे. तर पाहतोय सुमित मांढरे. सुधागडराव नवगाव मराठा समाज ग्रामीण कमिटीचे माजी अध्यक्ष राम वांद्रे यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान होताना पाहतोय आपण. एक आनंद सोहळा, एक आनंदाचं वातावरण पाहतोय. एकंदरीत क्रिकेटच्या मैदानावर थोड्याच वेळात आपण जोडले जाणार आहोत. पहिला चेंडू इथे एक धाव पूर्ण झालेली आहे आणि टॉससाठी मी विनंती करतो MRH फणसवाडी आणि श्री म्हसोबा 11 दिगेवाडी या दोन संघांना आपला पुढील होणारा सामना असेल आणि आपण सज्ज राहायचं आहे. नक्की काय तिथं तसं लिहिलंय नाही. वळूया मैदानाकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. MRH फणसवाडी संघ असणार आहे आणि अर्थातच श्री म्हसोबा 11 दिगेवाडी या संघांदरम्यान पुढील होणारा सामना असेल. पाहतोय आपण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारची रणनीती असेल सन्माननीय सुमित मांढरे यांच्या माध्यमातून शिवशंभो 11 आंबोलेवाडी छत्रपती चषक 2026 साठी तब्बल 500 रुपयाची देणगी आलेले. धन्यवाद साहेब. फुलटॉस चेंडू कटवलाय, गेलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. धाव फलक तेजीने वाढतंय. धावा होत आहे त्या 5. फलंदाजी मार्कवर आहे तो विशाल. पुन्हा एकदा गटवलाय, पुन्हा जातोय चेंडू गगनभेदी, गगनचुंबी. पंचांचा इशारा येतोय, षटकार. प्रयत्न फसतोय. पाहायचाय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. धावा जाऊन पोहोचतायत त्या. अर्थातच 13 धावा
कारण सरासरी 17च्या धावसंख्येने धावा बनवायच्या आहेत, कारण अर्धशतक आपल्याला गाठायचं आहे आणि तो चांगला प्रयत्न केला जातोय. विशाल आणि अनिकेतच्या माध्यमातून पाहतोय आपण जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा उंच गटवलाय, पाहायचाय चेंडू कुठे जातोय, पुन्हा गेलाय चेंडू सीमा पार, षटकार. मध्ये 19 धावा म्हणजे चांगली सुरुवात अर्थातच म्हटलं जातं. गुड स्टार्ट इज हाफ डन, म्हणजे यश गाठायचं असेल तर सुरुवात महत्वाची असते आणि ती मोठी सुरुवात केली अर्थातच विशालच्या माध्यमातून. 2 गगनभेदी षटकार, 1 चौकार आणि 2 धावा, 12 आणि 17 धावा तब्बल त्याच्या माध्यमातून आणि अशा एकूण 19 धावांचं इथे योगदान दिलंय. मोठे फटके आलेत, अर्थात त्यांना रोखण्यात यश येणार काय. महेश पवार जातोय गोलंदाजी मार्कवर, अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे पंचक्रोशीमध्ये. माही अर्ध्यात हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं. नक्कीच त्याचा जर्सी क्रमांक पण पाहतोय आपण 33. स्ट्राईकला पुन्हा अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला तो विशाल, ज्याने घणाघात केले, मोठे फटके मारले, पाहतोय आपण मैदानात. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय माहीच्या माध्यमातून. चेंडू देतोय निर्धाव. फुल टॉस चेंडू, काहीसा चकवा देणारा स्लोवर फुल टॉस. इथे फायदा घेता आला नाही तो अर्थात अनिकेतला आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलंय. धावा जाऊन पोचतायत 20. येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण पाहतोय आपण मैदानात. अर्थात KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मोठा फटका मारतोय, पाहायचं आहे. 1 धाव तर पूर्ण होते आणि इथे थोडस तू मय मी पकडू की तू पकडू अशा प्रयत्नात चेंडू होतोय फरार. धावा भेटताय 4. कम ऑन डीजे. तो इथे कॉट बिहाइंड विकेट च्या माध्यमातून माही करतोय कमबॅक. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा. कम ऑन डीजे. डीजेच्या माध्यमातून विघ्नेश आमनकर ऑपरेटर आपला आहे आणि जबरदस्त साऊंड सिस्टीम पाहतोय. जबरदस्त आवाज. राहुल येतोय बॅटिंग मार्कवर स्ट्राईकला. पुन्हा मारलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
पहिल्या षटकात 19, तदनंतर माहीने चांगली गोलंदाजी केली होती अचूक टप्प्याची, परंतु राहुलने त्याच्यावर केला प्रहार. चेंडू होतोय फरार, धावा जाऊन पोहोचतायत. 28 ऑन अ स्कोर बोर्ड. पाहतोय आपण निर्णायक सामना आहे, करो या मरो अशी कंडिशन असणार आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे माहीचा. तर अर्थातच अजून 22 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. वळूया मैदानाकडे. राईट ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाहतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी. षटकाची समाप्ती होते, धावा होत आहेत त्या 28 रन्स. अर्थात एक विकेट गमावली आहे, ती बहुमूल्य विकेट म्हणजेच विशाल, ज्याची खेळी आपण पाहिली. सन्माननीय निलेश शिंगरे, निर्भीक कृषी केंद्र पाली, एक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे. फणसवाडी गावचे सुपुत्र, अर्थात सुधागड रोहा नवगाव मराठा समाजाचा अभिमान. कारण कृषी क्षेत्रामध्ये त्याने एक चांगलं योगदान दिलंय. ते निलेशजी शिंगरे इथे आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं इथे सहर्ष स्वागत करतो. अर्थात निर्भीक कृषी केंद्र पाली यांच्या माध्यमातून आपल्याला अर्थात कृषीविषयक जे साहित्य लागतं, औषधं लागतात, फवारण्या, त्यांची इथे मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो. योग्य दरात, माफक दरात. आपला माणूस आपला हक्काचा माणूस म्हणून आपण पाहतो. अर्थात निलेश शिंगरे, मॅन फ्रॉम फणसवाडी. अविनाश येतोय गोलंदाजी मार्कवर, तिसरं षटक घेऊन. 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. अर्थात कोशिशे करणी होगी, प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू कटवलाय, डीप विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन च्या बाहेर. इथे येतोय यूज 6. काय होतंय मैदानात, काय बिघडतंय? चांगली गोलंदाजी पाहतोय अविनाशच्या माध्यमातून. आता गरज असेल 4 चेंडू आणि 16 धावांची. निर्धाव चेंडू जातोय, 34 धावा लागत आहेत स्कोर बोर्डवर. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा कटवलाय, पुन्हा गेलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईन पार, षटकार. भारजेवाडी येथे आयोजन केलं होतं स्पर्धेचं आणि मला चांगलं आठवतंय. बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूने घेतलेला. अनिकेत जबरदस्त आक्रमक फलंदाजी करतोय. अविनाश त्याला रोखतोय का पाहायचं आहे, कारण आता गणित असं झालंय 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 3 चेंडू आणि 10 धावा. काय होणार, काय बिघडणार मैदानात? ध्येय तर मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, परंतु प्रहार करतोय तो अनिकेत. पाहतोय आपण. पुन्हा फुलटॉस चेंडू कटवलाय, गेलाय चेंडू सीमा पार, चौकार. धावा लागल्यात बोर्डवर आणि 2 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. पाहूया. चांगला कमबॅक. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा. शेवटचा चेंडू आणि 6 धावा येणार का पाहायचा आहे. दिल की धडकने बडाने वाला, रोकने वाला ये मुकाबला. नक्कीच काळजाचे ठोके इथे चुकले जात आहेत. मोठा संघ
आणि त्या संघाला टफ फाईट दिले. चांगली फलंदाजी पाहिली आपण. मोठे फटके दोन्ही संघांकडून पाहिले. एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना काय रणनीती असेल. वळूया मैदानाकडे. इथे पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव येते. आउटसाइड लेग स्टंप पाहतोय चेंडू आणि आता एक चेंडू आणि 5 धावा असं गणित. काहीसा प्रेशर पाहतोय, काहीसा टेन्शन पाहतोय फलंदाज आणि गोलंदाजांवरती. मैदानात एकंदरीत पिन ड्रॉप सायलेन्स पाहतोय. आलाय, पाहायचाय कुठे जातोय चेंडू. चेंडू गेला सीमा पार. षटकार आणि अर्थातच हार्ड लक आंबोलीवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन दिगेवाडी संघ. याच खेळाडूंनी फणसवाडी येथे एक चेंडूने 5 धावा हव्या असताना षटकार मारला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती इथे झाली आहे. कमॉन डीजे.